बटाटा साबुदाणा चकली आपली येते दुप्पट तिप्पट फुलते। हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कुठंही स्किप करू नका। ही चकली खूप खुसखुशीत हलकी फुलकी तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारी तयार होते। लाल पडत नाही किंवा करताना तुटत सुद्धा नाही। आज आपण येथे उपवासाची चकली बनवणार आहे। त्यासाठी मी 1 किलो शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत। येथे वजनी प्रमाण 1 किलो आहे। आता मी एका भांड्याने हा तांदूळ मोजून घेणार आहे। 1 किलोच्या शाबूच्या तांदळाने हा पातेलं गच्च असं भरलेलं आहे। हा तांदूळ मी एका मोठ्या पातेल्यात भिजत घालणार आहे। या तांदळामध्ये आता मी पाणी टाकणार आहे भरपूर। येथे मी भरपूर सारं पाणी घातलेलं आहे। असं थोडं हा तांदूळ चोळून घ्यायचा आहे हलक्या हाताने। ही पाणी मी आता काढून घेणार आहे। मी आता येथे दुसऱ्यांदा पाणी टाकून अजून एकदा हा तांदूळ धुवून घेणार आहे। मधलं मी पाणी काढणार आहे। यामधलं मी आता तिसऱ्यांदा हे पाणी वतून काढणार आहे। आपण खिचडीला ज्या पद्धतीने तांदूळ भिजवतो त्याच पद्धतीने हा तांदूळ येथे भिजवणार आहे। तांदळाच्या थोडं वरती एवढंसं पाणी आपण इतकंसं पाणी ठेवणार आहे आणि हा तांदूळ मी झाकून भिजत ठेवणार आहे 6 तास। आता मी तांदूळ हा 6 तासासाठी झाकून भिजत ठेवणार आहे। हा तांदूळ 6 तासाने मोकळा मोकळा असा भिजलेला आहे। मी आता हा तांदूळ एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे। येथे हा सर्व तांदूळ मी मोकळा मोकळा करून घेणार आहे। या पद्धतीने ज्या पातेल्याने मी शाबूचं तांदूळ घेतलं होतं त्याच पातेल्यानं 1.5 पातेलं उकळलेलं पाणी घेणार आहे। सुरुवातीचं 1 पातेलं आणि हे अर्ध पातेलं असं मी टोटल 1.5 पातेलं पाणी वापरलेलं आहे। 1 पातेलं मी शाबूचं तांदूळ घेतलं होतं। येथे मी हा तांदूळ मोकळा करून घेतलेला आहे। थोडा थोडा करून यामध्ये मी हा तांदूळ टाकणार आहे। येथे मी उरलेला तांदूळ हळूहळू करून यामध्ये सर्व टाकणार आहे। येथे मी त्याला असं पाणी घातले तरी तांदळाच्या थोडं वरती चालले आहे। आपण खिचडीला ज्या प्रमाणे पाणी ठेवतो इतकंच पाणी आपण घातलेलं आहे। चकलीसाठी 2 किलो बटाटा घेतलेला आहे। तो 3 ते 4 वेळा धुवून एका चाळणीत नितळण्यासाठी ठेवलेला आहे। कुकरला हा बटाटा लावून 3 शिट्ट्या करून एका मोठ्या परातीमध्ये हा बटाटा थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। थंड झाल्यावरती या बटाट्याच्या साली काढून आपण हा बटाटा एका मोठ्या भांड्यामध्ये खिसून घेणार आहे। सर्व बटाटा येथे खिसून घेणार आहे। मी हा 2 किलो बटाटा खिसून घेतलेला आहे सर्व। हा तांदूळ भिजून बरोबर 12 तास झालेले आहेत। 12 तासाने हा तांदूळ छान असा भिजलेला आहे। आपल्या आवडीनुसार मीठ टाकणार आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे थोडासा। खिसून घेतलेला बटाटा यामध्ये मी टाकणार आहे। सर्व छान असं मिक्स करून घेणार आहे। 1 किलो शाबूचे तांदूळ, 2 किलो बटाटे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हिरव्या मिरच्या 10 ते 12 टाकलेल्या आहेत। हे चकलीसाठी मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। येथे याच पद्धतीने मी सर्व चकल्या पाडून घेणार आहे। येथे ही चकली कुठेही तुटत नाही। आपल्या चकल्या येथे तयार झालेल्या आहेत। येथे मी तुम्हाला चकली तळून दाखवणार आहे बटाटा साबुदाण्याची। आपली येथे हलकी फुलकी खायला खुसखुशीत अशी दुप्पट तिप्पट फुलणारी चकली तयार झालेली आहे। चकली कुठेही तुटत नाही किंवा लाल पडत नाही।